शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी समाजाची याचिका सुनावणीच्या वेळी सरकार पक्षाची आणि मराठा वकिलांच्या फौजेची धांदल उडाली। सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असलेली मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी याचिका करते ओबीसी नेते शंकरराव लिंगे, ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील, राजाराम पाटील यांचे रीट पिटिशन आज सुनावणीसाठी मुंबई हायकोर्ट न्यायाधीश यांच्या पूर्णपीठासमोर आले। त्यावेळेला सरकार पक्षाची धांदल उडाली। माननीय न्यायाधीशांनी न्यायमूर्ती सुक्रे मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट मागितला। त्यासाठी ॲडव्होकेट जनरल यांनी मुदत मागितली। ओबीसी याचिकेचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना आज रोजी निघालेली नोकर भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती, मेडिकलसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश, नवीन मराठा समाजाला दिलेले 10% SEBC आरक्षण गृहीत धरू नये आणि त्यावर स्टे द्यावा अशी मागणी केली। मराठा समाजाच्या वकिलाची फौज तासभर दंडत बसली। अर्धा तासभर ॲडव्होकेट जनरल यांनी पण युक्तिवाद केला। तरी सुद्धा शेवटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांनी सरकार पक्षाला 15 दिवसाची मुदत दिली। 15 दिवसाच्या आत सर्व माहिती आणि सुक्रे मागासवर्गीय कमिटीचा रिपोर्ट या निमित्तानं माहिती सादर करण्याचा आदेश दिला। फास्ट ट्रॅकमध्ये सुनावणी करून 3 आठवड्यात या केसचा निकाल लावण्यासाठी सरकार पक्षांना सांगितले। ही याचिका सुक्रे कमिटी बेकायदेशीर आहे। या अगोदरचे ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा जबरदस्तीनं राजीनामा घेतलेला आहे। हा आयोग मागासवर्गीय नसून आता मराठा आयोग झालेला आहे। त्यामध्ये असलेले सदस्य आणि अध्यक्ष हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आर्थिक निकषावर आरक्षण दिलेले आहे। मराठा मागास नाही, मागास ठरवता आलेला नाही। 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे। कुणबी मराठा, मराठा कुणबी जात नाही। कुणबी हा व्यवसाय आहे। निजामांच्या नोंदी ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना कुणबी म्हटलं आहे। त्यामुळे सर्व समाज कुणबी होतात। ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, ओबीसी, बीसी, आदिवासी। त्यामुळे शिंदे कमिटी यांनी बेकायदेशीर शोध घेऊन दिलेले खोटे दाखले रद्द करावेत। शिंदे कमिटी रद्द करावी, अन्यथा आरक्षणामध्ये SC, ST, OBC मध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे। भोसले कमिटी जी सल्लागार कमिटी आहे ती सुद्धा बेकायदेशीर आहे। या सर्वांचा पगार दिला जातो तो सुप्रीम न्यायाधीशांपेक्षाही जास्त आहे। मनमानी कारभार करून घाईघाईनं महाराष्ट्र सरकारनं घेतलेला निर्णय मराठा मागासवर्ग रिपोर्ट मंत्रिमंडळात, विधानसभेत सार्वजनिक केला नाही, तो रद्द करा। औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश मार्लापल्ले यांनी कुणबी मराठा, मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत असा निकाल दिलेला आहे। त्याचबरोबर 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र या निकालामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा समाज हा मागासवर्गीय ठरत नाही, ही राज्यकर्ती जमात आहे। यांचे 11 मुख्यमंत्री, आमदार 160%, मंत्री खासदार 25, साखर कारखाने 200, दूध डेअरी, पतसंस्था, DCC बँक, सूतगिरण्या, सहकार क्षेत्र, विकास सोसायट्या, गावातील मंदिर ट्रस्टी, अध्यक्ष, शिक्षण संस्था व मेजॉरिटीनं 80% पेक्षा जास्त मराठा समाजाकडे असल्यामुळे ही राज्यकर्ती जमात आहे। ही मागासवर्गीय ठरू शकत नाही असा निकाल आहे। त्याचाच आधार घेऊन इंदिरा साहनी यांच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निकाल आहे। याचा दाखला देऊन मराठा समाज दिलेले आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचं अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। 8 आयोगानं यांना मागासवर्गीय मानण्यास नकार दिला आहे। 2 वेळा आयोगानं हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये मागासले पण मराठ्यांचे नाकारले आहे। 2 राष्ट्रीय आयोग, कालेलकर आयोग, मंडल आयोग यामध्ये मागासवर्गीय समाजाच्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव नाही आणि पुन्हा झुंडशाहीचं लाड करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आरक्षण महाराष्ट्र सरकारनं दिलं ते रद्द करावे। त्यांना केंद्र सरकारनं EWS 10% आरक्षण दिलं आहे। म्हणून ओबीसी समाज नेते शंकरराव लिंगे, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष आणि कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी ही याचिका 29 फेब्रुवारी रोजी हायकोर्ट मुंबईमध्ये दाखल केली होती। 8 मार्च रोजी पहिली सुनावणी झाली होती। त्यावेळी ॲडव्होकेट जनरल यांनी मुदत मागितली म्हणून 12 मार्च तारीख दिली होती। पुढील तारीख 15 दिवसानंतर आहे। या याचिकेसाठी ॲडव्होकेट राजे अशोक सम्राट घाटे, स्टेनो
टायपिस्ट अभय गायकवाड यांनी परिश्रम घेतले। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा। मेसेज व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। दिनांक 12 मार्च रोजी हायकोर्टामध्ये जे रीट पिटिशन दाखल केलेलं होतं ओबीसी समाजातर्फे अखिल भारतीय मराठी महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि आपल्या बांधवाचे समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी जे रीट पिटिशन दाखल केले होतं त्याचं ॲग्रीमेंट ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये केलं। यामध्ये आजच्या ज्या रीट पिटिशनचा जो मुख्य उद्देश होता तो उद्देश म्हणजे आत्ता होत असलेली जी पोलीस भरती, आत्ता होत असलेले जे मेडिकलला विद्यार्थ्यांना मिळणारे प्रवेश, त्यानंतर जे पोलीस भरती, अशा अनेक प्रकारच्या भरती, शिक्षक भरती, तर याला अंतिम असा स्टे द्यावा अशी एक मागणी करण्यात आलेली होती। कारण जे रीट पिटिशन आहे त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत याला स्टे द्यावा अशी मागणी आपल्या गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली होती। यावर ॲडव्होकेट जनरल यांनी मुदत मागितली। मागच्या वेळेला पण त्यांनी मुदत मागितली होती, 8 मार्चला सुद्धा मुदत मागितली होती आणि 12 मार्चला त्यांना सांगितलेलं होतं की आपलं काय म्हणणं आहे ते 12 मार्चला द्या। तर आज सुद्धा त्यांनी मुदत मागितली। तर या मुदतीला हायकोर्टाने साफ नकार दिला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 15 दिवसाच्या आत तुम्ही सुक्रे कमिटीचा म्हणजेच मागासवर्गीय आयोगाचा, या महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्गीयाचा आयोग जो आहे तो सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झाला आणि त्यांनी जो मराठा समाजाचा जो सर्वे केला आणि त्याला कशा प्रकारे मागास ठरवलेला आहे याचा रिपोर्ट ताबडतोब द्यावा, त्याला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे। आणि जे महाराष्ट्र सरकारने जो आदेश काढला आणि त्या आदेशानंतर मंत्रिमंडळामध्ये सुक्रे कमिटीचा अहवाल स्वीकारला, त्याचबरोबर जो अहवाल आलेला आहे तो मंत्रिमंडळाने विधानसभेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये सुद्धा सर्वानुमते तो कसा पास झाला या पद्धतीची माहिती ॲडव्होकेट जनरल यांना हायकोर्टाने विचारली। त्यावर त्यांनी मुदत मागितली आणि हायकोर्टाने त्यांना सांगितलं की 15 दिवसाच्या आत आपण हे सर्व सुक्रे कमिटीचा रिपोर्ट आणि विधानसभेमध्ये पास झालेला ठराव याची सर्व माहिती आपण 15 दिवसाच्या आत कोर्टाला सादर करावी। तर त्यावर अंतरिम आदेश म्हणून हायकोर्टाने आज सांगितलं की जोपर्यंत अंतिम आदेश येत नाही, अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही भरती प्रक्रिया जी आहे ती कोर्टाच्या निकालावर अवलंबून राहील। तर हा एक महत्त्वाचा निकाल होता आणि याच्यामध्ये ओबीसी समाजातर्फे जी याचिका रीट पिटिशन दाखल केलेलं होतं याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली होती की सुक्रे आयोग हा आयोग मागासवर्गीय आयोग नसून तो मराठा आयोग आहे। याच्यामध्ये मागासवर्गीयांचे जे सदस्य होते त्यांचा राजीनामा घेतला, मागासवर्गीय आयोगाचे जे अध्यक्ष होते त्यांचा राजीनामा घेतला आणि त्या ठिकाणी सर्व मराठा समाजाचे सदस्य घेऊन मराठा समाजाचा अध्यक्ष घेतला आणि हा अध्यक्ष जस्टिस सुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते। अंतरवली सराटीमध्ये सर्व समाजाने, सर्व भारतातील, देशातील, सर्व जगातील लोकांनी यांना पाहिलेलं आहे की ते मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे हे
असे सर्वेक्षण करण्यासाठी न्याय देण्यासाठी योग्य नाहीत तर ही कमिटीच रद्द करावी। त्याचबरोबर भोसले कमिटी म्हणून सल्लागार कमिटी स्थापन केलेली होती ती सुद्धा बेकायदेशीर आहे, ती रद्द करावी। आणि तिसरी कमिटी जी होती ती शिंदे कमिटी, आणि या शिंदे कमिटीने बेकायदेशीर कुणबी मराठा कुणबी या ज्या नोंदी तपासलेल्या आहेत महाराष्ट्रातील किंवा कर्नाटक आपल्या शेजारील राज्यातील, आंध्रातील, तेलंगणातील, तर त्या सुद्धा बोगस नोंदी आहेत। त्यामध्ये ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी मराठाच्या खाली कुणबी असं लिहिलेलं आहे आणि अशा लोकांना दाखले दिलेले आहेत। हे बोगस दाखले या शिंदे कमिटीने दिलेले आहेत, तर ही शिंदे कमिटीने दिलेले दाखले हे ग्राह्य धरू नये आणि शिंदे कमिटी रद्द करावी। शिंदे कमिटीने दिलेले सर्व दाखले मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून दिलेले दाखले हे रद्द करावेत आणि कुणबी मराठा कुणबी हा मागासवर्गीय नाही, हा जस्टिस मार्ले पल्ले औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश यांनी निकाल दिलेला आहे की कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत। त्याचबरोबर 5 मे 2021 साली महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विरुद्ध जयश्री पाटील यांच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की मराठा समाज हे डॉमिनेट कम्युनिटी आहे। मराठा समाज यांचे साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, त्यांच्या बँका आहेत, त्यांचे 160 आमदार आहेत, 20-25 खासदार आहेत, 11 मुख्यमंत्री झालेले आहेत। यामुळे हे राज्यकर्ती जमात आहे। राज्यकर्ती जमात असल्यामुळं या समाजाला मागासवर्गीय ठरवता येणार नाही। हा मागासवर्गीय मागे नव्हता, आताही नाही, पुढे राहणार नाही, असा हा निकाल दिलेला आहे। आणि या निकालाच्या विरोधात कोर्ट ऑफ कंटेम्प्ट